शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची डागडुजी होणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला आणि चबुतऱ्याला पॉलिश केलं जाणार आहे। महापालिकेकडून नूतनीकरणाची परवानगी मिळाली की लगेच काम सुरू होणार आहे। पुतळ्याच्या आजूबाजूला मंडप घालण्याची तयारी सुद्धा केली जाणार आहे, ज्यामुळे पुतळा झाकला जाईल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, कशा पद्धतीची नेमकी ही डागडुजी असेल आणि साधारण कधीपर्यंत हे काम सुरू होणार आहे? खऱ्या अर्थाने रिद्धी, आता काल जी घडलेली घटना आहे त्याच्यानंतर आता इथं आपण बघू शकतो संपूर्ण ताडपत्री जी आहे ती आता लावण्यात आली आहे। त्यासोबतच मासाहेबांचा पुतळा जो आहे त्याचं संपूर्ण पॉलिशिंग हे पहिलं केलं जाईल आणि त्याच्यानंतर सुशोभीकरणाचा जो पण प्रस्ताव देण्यात आला आहे तो प्रस्ताव दिल्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील। मात्र काल जी घडलेली घटना आहे त्याच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या सगळ्या गोष्टी केल्या जातात। आपण बघू शकतो तर जे आहेत सगळी गोष्टी आहेत ते लावण्यात आल्या आहेत, ताडपत्री सुद्धा लावण्यात आली आहे आणि आता सगळ्या गोष्टी इथं पहिलं पॉलिशिंग होईल। तेव्हा पॉलिशिंग तेव्हाच होईल जेव्हा संपूर्ण पुतळा जो आहे तो कव्हर करण्यात येईल। महासाहेबांच्या पुतळ्याचे पूर्ण पॉलिशिंग आणि पूर्ण पॉलिशिंग म्हणजे जिकडे जिकडे लाल रंग पडलेला आहे रिद्धी तो सुद्धा आपण बघू शकतो, तो आता साफ झालेला आहे। मात्र संपूर्ण पॉलिशिंग होईल, डागडुजीकरण होईल आणि त्याच्यानंतर सुशोभीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला आणि त्याच्यानंतर प्रस्ताव जो असेल सुशोभीकरणाचा तो करण्यात येईल। रिद्धी, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो ते एकंदर पाहिलं गेलं तर आता संपूर्ण गोष्टीची पूर्तता आता शिवसेना ठाकरेगड करताना दिसतंय। त्यासोबतच याच पुतळ्याच्या आसपास सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात येणार आहे आणि सीसीटीव्ही लावल्यानंतर हे जे काम आहे ते पहिलं होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता हा कामाला सुरुवात झालेली आहे। रिद्धी जी जी श्रेयस, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।